नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. तर आज मी बनवणार आहे मेथी घालून केलेलं बेसनाचं पिठलं. माझ्याकडं मी आत्ता बाजारात गेलो होतो, तर तिथनं जाऊन मी ₹20 ची मेथीची पेंडी घेऊन आलो. तर म्हटलं बघूया आज निम्मी-निम्मी काहीतरी करून टाकूया. तर मी आज मेथीचं बेसनाचं पिठलं बनवणार आहे आणि उद्या मी मस्तपैकी मेथी घालून आमटी करणार आहे. तर बघूया मी आता ही फोडणी घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा घातला आहे. तर आता मला जमते का बघूया. मी यूट्यूबवर सर्च केलं आणि मस्तपैकी आज मी मेथी घालून बेसनाचं पिठलं बनवत आहे. तर ही तुमच्या समोर बनवायची प्रोसिजर चालू केलेली आहे. तर ही जी मेथी आहे ती जरा कडवटपणा जावा म्हणून थोडी तेलामध्ये परतत आहे. असं छानपैकी परतणार आहे. तर ठीक आहे ना, बघूया आता मी काय काय घालतो ह्याच्यामध्ये. तर ही तेलामध्ये परतली. आता मी ह्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि कोथिंबीर घातली आहे मी. आता 1 चमचा तिखट घातले. आता मीठ घालायले. बघूया मी आज पहिल्यांदाच करायला लागले, मला जमते का बघूया. छान परतून घेतो तेलामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये 2 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. तर आता गरम करून त्यात पाणी घातले आणि आता हळूहळू ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ सोडणार आहे. एका वाटीत बेसन पीठ घेतले आणि थोडं 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 करून हलवीत हलवीत सोडणार आहे, कारण की त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. माझी पहिलीच वेळ असल्यामुळे बघूया मला जमते काय. तर बघा मंडळी, तर अशा तऱ्हेने खूप छान जमलेलं आहे आपल्याला पिठलं. तर बघूया, चला आता खायला घेऊया. तर या मंडळी माझं पिठलं खायला तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा, की मी छान बनवतोय का नाही ते. बघा मी किती मस्त मेथीचं बेसन पीठ केलेलं आहे, बेसन पिठलं. थँक्यू.